नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट व्लॉगमध्ये, जिथे आपण ट्रॅक करतो डेली मार्केट मुवमेंट. तर आज आपण बघू शकता की निफ्टी 25,867च्या आसपास क्लोज झालेला आहे 173 पॉईंटच्या बढोतरीनंतर आणि 0.68%ची बढोतरी ही मानता येईल. तर सेन्सेक्स 84,065.75ला क्लोज झालं आहे 485 पॉईंटच्या इन्क्लाइन नंतर 0.58% इन्क्रीजनी. निफ्टी मिड कॅप बंद झालेला आहे 22,272 वर 1.57%ची वाढ 345 अंकांनी. तर निफ्टी 500 स्टॉक म्हणजे निफ्टी मिड कॅप, स्मॉल कॅप आणि निफ्टी 50 अशी मिळून टॉप 500 स्टॉक्समध्ये निफ्टी 1.06 23% वाढलेला आहे 23,683 वर 249 पॉईंटनी. तर आता आपण जाणून घेऊया की निफ्टीची डेली मुवमेंट कशी राहील. तर निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता एक शूटिंग स्टार म्हणा किंवा एक हॅमर म्हणा, एक छोटंसं हॅमर किंवा शूटिंग स्टार असा बनलेला आहे मार्केटमध्ये, जिथं मार्केट एका लेवलला पर्टिक्युलर लेवलला 25,800च्या वर ओपन झालं आणि तिथंच क्लोज झालं. जास्त काही मुवमेंट मार्केटमध्ये राहिलेले नाही. एक नेट नेट कॉन्सोलिडेटेड लेवलमध्येच मार्केट राहिलं आणि आता आपल्याला ऑप्शन डेटानुसार कळेल की मार्केटचे नेक्स्ट हे काय. तर इथं तुम्ही बघू शकता की मार्केट 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो की 25,500 अराउंड आहे 25,537 आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज ह्याच्या जवळपास वरती मार्केट क्लोज झालेलं आहे. त्याच्यामुळे 25,197 हा 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज, 25,537 हा 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि 25,650च्या अराउंड आहे तुमचा 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. हे तीन सपोर्ट राहतीलच तुमचे, पण हे दोन 25,650 25,537 हे दोन तुमचे मेजर सपोर्ट राहतील. त्याच्यानंतर 25,197 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. तुम्ही आधी बघितलं असेल तर 25,170च्या अराउंड होता 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. पण मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून वरच्या लेवललाच मार्केट क्लोज झालेलं आहे, तेव्हा ॲव्हरेज पण वाढलेला आहे 25,197. म्हणजे 25,200च्या अराउंड एक तुमचा मेजर सपोर्ट असू शकतो. तर निफ्टी विक्स बघा, निफ्टी विक्स मध्ये आज जास्त काही चेंजेस नाही राहिलेले. निफ्टी विक्स 0.25 नी वाढून 12.19ला, कालचं 11.94 क्लोजिंग होतं, 12.19ला क्लोज झाला. व्हॉलॅटिलिटी स्टील नॉट दॅट ड्रास्टिक, बट तुम्ही व्हॉलॅटिलिटी कधी वाढू शकते, तर व्हॉलॅटिलिटी इंडेक्सवर पण तुम्ही लक्ष ठेवत जा. तर आता बघू आपण ऑप्शन चेन. ऑप्शन चेन उद्या एक्सपायरी, उद्या व्हॉलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस आहे 25,855 वर. 25,855 वर तुमचं सिंथेटिक फ्युचर क्लोज झालं. तर तुम्ही बघू शकता की 25,850 हे तुमच्या ॲट द मनी स्ट्राईक प्राइस आहे. 25,850, 25,800 मध्ये 1.5 कोटी आहेत ओपन इंटरेस्ट पुट मध्ये. 25,700 मध्ये 1,08,00,000 आहे आणि 25,500 मध्ये बघू शकतो 1,04,00,000. तर तुम्ही बघू शकता की ओपन इंटरेस्ट असा आहे. तर आता ओपन इंटरेस्ट चेंज किती झाला बघू आपण. 25,700 800 मध्ये एक 339%. तर पुट चांगलं पुट रायटिंग झालेलं आहे खाली. वरती इथं कॉल रायटिंग पण दिसू शकतं 25,900 मध्ये 120 1 कोटी आहे, 1,20,00,000 आहे, 120,00,000 सॉरी. 201,00,000 म्हणजे 2,01,00,000 आहे. इथं 26,000च्या स्ट्राईक म्हणजे 26,000 आणि 25,900 हे तुमचे दोन रेजिस्टन्स लेवल असतील. तर 25,800 आणि 25,500 मध्ये 25,700 आणि 25,600 सगळीकडेच म्हणजे 25,600 आणि 25,800, 25,500 हे तुमचे सपोर्ट लेवल असतील. 25,900 आणि 26,000 हे तुमचे रेजिस्टन्स लेवल असतील. मार्केट एक रेंज बाउंड राहील. उद्या एक्सपायरी आहे थोडी. चालू होताना आणि बंद होताना मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त राहील, तर टाईट स्टॉप लॉसेस बरोबर ट्रेडिंग करा.
व्यवस्थित ऑप्शन ग्रीक्सच्या व्हॅल्यू तुम्ही चेक करूनच मग ट्रेडिंग करा. एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन ट्रेडिंग करा. अं, आता बघू ओपन इंटरेस्ट चेंज. ओपन इंटरेस्ट चेंज हा बघा 26,000-26,000च्या स्ट्राईक प्राईसमध्ये आज 56 लाख ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. 25,950च्या स्ट्राईक रेटमध्ये पण 50 लाख 35 लाख वाढलेला आहे. कॉलमध्ये 25,900च्या कॉलमध्ये 52 लाख ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. 25,850 ही ॲट द मनी स्ट्राईक कॉल ओपन इंटरेस्ट 35 लाख, पुट ओपन इंटरेस्ट 71 लाख वाढलाय. पुट जास्त आहे 76 लाख. पुट ओपन इंटरेस्ट जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळे एक बेस बनेल. इथं बघा पुट ओपन इंटरेस्ट 1.15 CR ने वाढलेला आहे. 1.49 कोटी पुट ओपन इंटरेस्ट 25,800 मध्ये. तर हे 25,800 सपोर्ट लेवल राहू शकते. 25,800 इथं बघा पुट ओपन इंटरेस्ट 58 लाखांनी चेंज झालं 25,750. 25,000 परत 58 लाखांनी 25,750 मध्ये 700 मध्ये. तर बघू शकताय प्रत्येक स्ट्राईकला असे ओपन इंटरेस्ट चेंजेस तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर आता FIDIचा डेटा बघू. तर FI बिअरिश आहेत फ्युचर ऑप्शन डेट अनुसार. प्रो क्लायंट माइल्ड बुलिश आहेत, म्हणजे मोठे रिटेल इन्व्हेस्टर. छोटे रिटेल इन्व्हेस्टर बुलिश आहेत माइल्ड. आणि DI माइल्ड बुलिश आहे. तर आपण जसं की बघू शकता की ऑप्शन डेट अनुसार आणि चार्टच्या डेट अनुसार 25,650, 25,700, 25,500 आणि 25,200 आणि 26,000 इथं रेजिस्टन्स असे लेवल्स म्हणू शकतात मार्केटचे. तर ऑप्शन चेन नुसार 25,800 हा सपोर्ट असू शकतो. 25,700 पण एक सपोर्ट असू शकतो. 25,500 एक सपोर्ट असू शकतो. 25,800 900 हा एक रेजिस्टन्स असू शकतो आणि 26,000 हा एक रेजिस्टन्स असू शकतो. तर व्यवस्थित ट्रेडिंग करा मित्रांनो. उद्या एक्सपायरी मध्ये व्हॉलॅटिलिटी असते. जर मिनिमम कॅपिटलने ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंग करू नका. टाईट स्टॉप लॉसेसने ट्रेडिंग करा. युनिडायरेक्शनल पोझिशन घेऊ नका. हेज पोझिशन या आणि कव्हर्ड पोझिशन मध्येच ट्रेडिंग करा. हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग, हॅव अ सेफ ट्रेडिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट व्लॉग मध्ये. बाय.